गुड मॉर्निंग. आज सकाळपासूनच बाहेर खूपच पाऊस सुरू होता. अगदी असा की बिलकुल समोरचं काहीच दिसत नव्हतं आणि सगळीकडे धुकं धुकं झालेलं होतं. अशी मॉर्निंग बघून ना खूप छान वाटतं. म्हणून मी सकाळी सगळं काही लवकर आवरलं आणि ऋतूची अंघोळ वगैरे झाल्यावर तिला छान तेल लावलं आणि तिच्या अशा 2 वेण्या घातल्या. पिल्लूची दुपारची झोप झाल्यानंतर ही रिमोट कार ती खूप खेळायला लागली आणि त्यानंतर हे बाप-लेक असे छान छान खेळत होते. या दोघांना बघून ना मला खूपच हसायला येत होतं. किती क्यूट दिसत आहेत दोघं पण. इथे रोहित पेशंट बनून आहे आणि ऋतू त्यांचं टेम्परेचर चेक करत आहे. हे दोघं दिवसभर असं काही ना काही खेळत असतात आणि संध्याकाळ झाली तर रोहित म्हणे की आज दिवसभर झाले घरीच होतो, म्हणून जरा फेरफटका मारून येऊया. तर निघालो आम्ही जवळच्याच कॅफेमध्ये चहा प्यायला. बाहेर खूप पाऊस पडत होता आणि कॅफेतलं असं हे रिफ्रेशिंग वातावरण बघून खूप छान वाटत होतं. बोलता बोलता आमचा असाच टॉपिक निघाला की ऋतू किती लवकर लवकर मोठी होते आहे. काही महिन्यातच ती शाळेत पण जायला लागेल आणि टाईम जसं काही आमच्या हातातून निसटून जात आहे असं वाटतं आहे. त्यावरती रोहितने एक खूपच पॉझिटिव्ह गोष्ट मला सांगितली की या जगातलं खरं सुख म्हणजे आपल्या मुलांना स्वतःच्या डोळ्याने स्वतः क्षणोक्षणी मोठं होत असताना बघणं. खरं आहे, जगातलं हेच सगळ्यात मोठं सुख आहे. असंच आमचं बोलणं सुरू होतं आणि ऋतूला तिथे हा चॉकलेट कोन दिसला, तर तिने तो घ्यायचा हट्ट केला. मग काय द्यावा लागलं तिला. त्यानंतर आमचा चहा आला. चहा पिऊन खूपच छान आणि रिफ्रेशिंग वाटत होतं. ऋतू तिचा तिचा कोन खात होती, तर आम्ही दोघांनी तिला म्हटलं, "ऋतू आम्हालासुद्धा दे ना तुझा कोन." तर नाही नाही म्हणे आणि आमच्याकडे अशी रागाने बघायला लागली. बरोबर समजतं तिचं तिला. किती हुशार आहे ही माझी पोर. आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. पण पाऊस अजूनही सुरूच होता आणि असंच आम्ही गप्पा करत करत घराकडे निघालो.